हॅलो हाय नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। तर मंडळी, मी आज उकडीचे मोदक बनवले आहे। मी पहिल्यांदाच उकडीचे मोदक बनवले आहे। खूप गडबड झाली आहे, म्हणजे तरी पण बऱ्यापैकी झाले आहेत। तर कसे झाले आहेत, कसे बनवले आहे ते पुढे तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेलच। व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि प्लीज 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 बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण तुम्हाला माझे व्हिडिओ आलेत की नाही हे बेल आयकॉन प्रेस केलं तरच समजेल। नवीन मंडळी सबस्क्राइब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा। धन्यवाद। गणपती बाप्पा येण्या अगोदरच मी ठरवलं होतं की आपण गणपती बाप्पासाठी छान असे उकडीचे मोदक करूया। ज्यावेळेस मी 15 ऑगस्टच्या दिवशी डीमार्टला गेले होते ना, त्यावेळेसच तिथनं मी तांदळाचं पीठ घेऊन आले होते उकडीचे मोदक बनवण्यासाठी। पण तुम्हाला तर माहितीच आहे, गणेश चतुर्थीपासून माझी तब्येतच खराब झालेली। त्यातच 4-5 दिवस गेलेले। म्हटलं आता चला आणखी 2 दिवस बाप्पा आहेत तर आपण उकडीचे मोदक करून घेऊया। मग घेतले मोदक करण्यासाठी। तर त्यासाठी काय केलेलं, एका पातेल्यामध्ये 2 वाट्या पाणी गरम करायला टाकलेलं। पाणी छान उकळलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि तूप पण टाकलेलं आणि त्यानंतर 2 वाट्याच तांदळाचं पीठ पण टाकून घेतलेलं। मस्त असं हलवून घेतलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ वाफ काढून घेतली। आणि त्यानंतर काय केलेलं, मग खोबरं खिसून घेतलेलं। खोबरं खिसण्यासाठी आहोंनीच मला मदत केलेली, कारण की यांची पण तब्येत बरी नाही आहे आता सध्या। मग तो थोडासा किरकिरच करत होता, मग त्याला मी बघत होते। मग त्यांनी तोपर्यंत खोबरं खिसून दिलं आणि मग मी इकडे सारण बनवायला घेतलं। सारणामध्ये काही नाही, तूप टाकून घेतलं पॅनमध्ये आणि मस्त असं खोबरं भाजून घेतलं आणि त्यामध्येच गूळ टाकलेला। इथे माझ्याकडनं चुकी झालेली, म्हणजे हा गूळ मी किसून नाही घेतलेला, तुकडे करून टाकलेले। म्हणलं लगेच मेल्ट होईल, तर हा झाला पण तो। आणि मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पण मस्त असं परतून घेतलं आणि माझ्याकडे खसखस पण होती, पण मी टाकायचं विसरूनच गेलेले। तर तुम्ही खसखस पण टाकू शकता त्यामध्ये। आणि मस्त असं सगळं मेल्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे माझं सारण पण बनवून तयार झालेलं होतं आणि मी मंडळी पहिल्या वेळेसच उकडीचे मोदक बनवणार होते, तर मनामध्ये भीती पण होती कसे बनतात आणि कसे नाही। पण मला स्वतःवरती कॉन्फिडन्स पण होता, कारण मी जे पण बनवेल ते चांगलंच बनवेल हे मला माहिती होतं। आणि मग घेतले मोदक बनवण्यासाठी। त्यासाठी काय केलेलं, जे पीठ शिजवून ठेवलेलं होतं ना, उकड काढून घेतलेली, मग ते परातीमध्ये काढून घेतलेलं आणि थोडंसं पाणी पण गरम केलेलं की म्हणलं जसं लागेल तसं पीठ मळण्यासाठी घेऊया। आणि मग छान असं पीठ मळून घेतलेलं। पण सुरुवातीला काय ना, पहिल्या वेळेस करत होते, मला वाटलं नव्हतं की म्हणजे एवढं डिफिकल्ट असेल उकडीचे मोदक करायला। पण 1-2 मला जमलेच नाही, मोडले, परत केले आणि त्यानंतर मग असे परफेक्ट जमायला लागले। म्हणजे परफेक्ट म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये तरी चांगले झाले आहेत। तर मग अशा एक मोदक बनवले, मस्त असे तेल वगैरे पाणी लावून बनवले आणि ज्याचा शिल्लक भाग जो शेंडी आहे ना ती काढून घेतली, कारण पूर्ण जर तसंच ठेवलं तर जास्त पीठ कळ लागतील, यासाठी जास्त पीठ न राहण्यासाठी मी ते काढून घेतलेलं। आणि मस्त असे सगळे मोदक करून घेतलेले। आहो पण आले होते मला हेल्प करायला, पण त्यांनी हेल्प केली आणि गेले ते। त्यानंतर मग चाळणीला तेल लावून घेतलं, कारण मोदक चिटकायला नको म्हणून, आणि पाणी गरम करायला ठेवलेलंच होतं पातेल्यामध्ये आणि सगळे मोदक असे मस्त करून घेतलेले। छान झाले होते बघा। आता तुम्हीच कमेंट करून सांगा मला मोदक जमलेत की नाही म्हणून। आणि खूप वेळ झाला होता, मोदक करायला बराच वेळ लागला होता। म्हणजे नॉर्मल मोदक बनवायला एवढा वेळ लागत नाही, उकडीचे मोदक बनवायला जरा जास्तच वेळ लागलेला। आणि त्यानंतर काय केलेलं ना, मी केसर आहे ना, हे पण ऑप्शनल आहे, असेल तर टाका। आणि त्याच्यावरती केसरच्या काड्या टाकून घेतल्या आणि उकड काढण्यासाठी ठेवून दिलेले मोदक वाफेवरती शिजण्यासाठी झाकण ठेवून। आणि एकीकडे आहोंनी खिचडी बनवायला टाकलेली होती, कारण कियांची तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे त्याचं सुरूच असतं सध्या। आणि मग आहोंनी तोपर्यंत, मी त्याला बघत होते तोपर्यंत खिचडी टाकली आणि नळाला पाणी आलेलं होतं। मग म्हणलं चला आता तोपर्यंत खिचडी होतीये, मग इकडे भांडे घासून घेऊया। मग भांडे घासायला सुरुवात केलेली। भांडे घासायला घेतली, कारण वेगळा काही पदार्थ केला की भांडे पण जास्त पडतात। तसं स्वयंपाक तर काही जास्त केलेला नव्हता, फक्त खिचडीच केलेली होती। म्हणलं अगोदर भांडे घासून घेतले की जेवणाची फक्त थोडीच राहतात, मग ते काय नळाला पाणी नसेल तरी पातेल्यात घेऊन घासता येतात।
भांडे घासत होते आणि कियान आणि आहो पण आले मग बघायला. तसं कियान माझ्या मागे मागेच असतो हे तुम्हाला माहितीच आहे. कसं आहे ना, मी एकटीच असते, त्याला खेळायला पण कोणी नसतं तर तो माझ्या नुसता अंगावरती झालेला आहे, मग तो माझ्या मागे मागेच फिरत असतो. तुमची मुलं पण तुमच्यासोबत असेच करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि घेतले मग सगळे भांडे घासून आणि त्याचबरोबर किचन वाटा पण स्वच्छ करून घेतला. भांडे घासता घासता शेवटला पाणी गेलं, मग माठातल्या पाण्यानेच भांडे धुवून घेतले आणि बघत होते पिण्याच्या पण नळाला पाणी आहे का, तर त्याच्यामध्ये पाणी होतं. मग बेसिंग पण तसं स्वच्छ करून घेतलेलं आणि ह्याच्यामध्ये ना जाळीमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये मी भाजीपाला स्टोअर करते ते पण क्लीन करून घेतलं आणि मग घेतलं घर झाडून मस्त असं स्वच्छ करून घेतलेलं. रात्रीच सगळं आवरून घेतलं ना, मग सकाळी आपल्याला किचन स्वच्छ दिसतं आणि आपला मूड पण फ्रेश होतं काम करण्यासाठी. तसं आहोंचा ऑफिसचा टायमिंग चेंज झालेला आहे, त्यामुळे आता मला बऱ्याच गोष्टी सगळ्या ह्या रात्रीच करून ठेवाव्या लागतात, कारण सकाळी खूपच गडबड होते. आणि एकीकडे खिचडी शिजायला ठेवलेली होती आणि एकीकडे मोदक करण्यासाठी ठेवलेले होते. दोन्ही शिजून झालेले होते आणि काय आहे ना, प्लेट झाकताना काय झालं, मोदकच माझा चिरला गेला. तर काही नाही, असे झाले होते माझे उकडीचे मोदक. तुम्ही बाप्पांसाठी मोदक बनवले होते की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाप्पा आले आणि हे दिवस कसे पटापटा गेले काही समजलंच नाही, कारण सोसायटीमध्ये एवढं प्रसन्न वातावरण होतं ना, रोज काही ना काही गेम काहीतरी सुरूच असायचं. खूप छान वाटत होतं. जरी मला रोज जाता नाही आलं तरी पण आवाज वरती यायचं तर खूप छान वाटत होतं. आणि मग सगळे मोदक असे प्लेटमध्ये काढून घेतलेले आणि आता म्हणलं बाप्पाला दाखवून घेऊया गणपती बाप्पाला आणि मस्त अशी आरती करूनही घेऊया. मी तर काही गणपती बसवलेले नाहीये, पण माझ्याकडे गणपतीची मूर्ती आहे तर त्यांनाच दाखवले मोदक आणि आरती करून घेतली. माझी इच्छा होती मोदक बनवण्याची तर ती मी पूर्ण केली आणि बसले मग आरती करण्यासाठी की आणि बसला मांडीवरती येऊन आणि आहो पण आम्ही तिघांनी म्हणून अशी आरती केलेली. तर संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. आरती करून घेतली, त्यानंतर देवाला नैवेद्य ठेवला. नैवेद्यामध्ये तर मोदक केलेले होते, देवाला ठेवले. आता देवांना आवडतात की नाही काय माहिती. देवाला काही मागितलं नाही, फक्त नेहमी जशी सोबत असतात तेवढंच कायम सोबत राहा एवढं मागितलं आणि कियानला पण आशीर्वाद घ्यायला लावला. आणि त्यानंतर मग आता एवढे हौशीने मोदक बनवले होते, म्हणलं कसे झाले आणि कसे नाही. आता आहोंना टेस्टिंगला देऊया, काही पण बनवलं तर त्यांनाच देत असते हे तुम्हाला माहितीच आहे. आणि त्यानंतर काय केलं, मोदक गरमच होते मग त्यावरती टाकलं तूप, तुपाची धार टाकली. तूप टाकून चांगले लागतात ऐकलेलं होतं, म्हणलं बघूयात टाकून कसं लागतं. तर मग तूप टाकलं आणि गेले आहोंकडे घेऊन. तर आहोला पण खूप आवडले. त्यांना सतत तळणीचेच मोदक आवडतात, पण उकडीचे पण त्यांनी फर्स्ट टाइम खाल्ले होते तर छान केले बोलले तेही. आणि त्यानंतर टेस्टिंग वगैरे झाली आणि आता म्हटलं चला जेवायला बसूया. मग बसलो जेवण करण्यासाठी. तर जेवणामध्ये होती मस्त अशी आहोने बनवलेली खिचडी आणि कियांसाठी बनवलेला होता उपमा. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा.